ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सेवा हाच परमधर्म मानत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, हॉस्पिटल्स, प्रायव्हेट फर्म्सना सिक्युरिटी, हाऊसकीपिंग सारख्या सेवा देणाऱ्यामधील विश्वसनीय नाव म्हणजे ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस। ओम साई सेफगार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मुख्य कार्यालय ऑफिस नंबर 3238, दुसरा मजला, स्टेट बँकेच्या वरती, कोणार्क इंद्रई मॉल, कोंढवा खुर्द, पुणे। मोबाईल 70 700 20 20 2 आणि 90 49 11 45 45। नमस्कार, प्राईम महाराष्ट्रीयनच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आपण गेले 2 ते 3 दिवस झाले पाहतोय केंद्र सरकारने आदल्या दिवशी किसान बिल पास केलं, त्याच्यावरती गदारोळ झाला। त्याच्यानंतर परत कामगार सुधारणा कायदा 2020 हे पास केलं। मुळात गेली अनेक वर्ष कामगार संघटना, कामगार नेते आणि कामगार चळवळीतले जे काही लोक होते यांची मागणी होती की कामगार कायद्यामध्ये सुधारणा होणे गरजेचं आहे। कारण देशाचे केंद्र सरकारचे जवळपास 40 ते 50 कायदे आणि राज्य सरकारचे 100 कायदे असे जवळपास 150 कायदे कामगार कायदे होते आणि ते कायद्याचा कुठेतरी त्याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं। वेळेवर जसं परिवर्तन होतं कामगारांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा भांडवल उद्योगधंद्यांमध्ये, त्याप्रमाणे कामगारांना जो पद्धतीने न्याय मिळत नव्हता किंवा जो न्याय मिळायला विलंब लागत होता, यासाठी कामगारांच्या चळवळीतील नेत्यांनी किंवा कामगार यांनी मागणी होती की कामगार कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं होतं। त्या अनुषंगाने केंद्र सरकारनं कामगार कायद्यामध्ये सुधारणा 2018 पासून त्यांनी लेबर लॉ रिफॉर्म्स म्हणून सर्व जे 150 कामगार कायद्यांचे एकत्रित करून एक लेबर लॉ रिफॉर्म्स म्हणून 2020ला त्यांनी कामगार कायद्याचं बिल पास केलेलं आहे। तर या बिलामध्ये कामगारांना न्याय मिळाला का, आणि जो काही सुरुवातीचे कायदे होते या कायद्याच्या अनुषंगाने जे काही त्या तरतुदी होत्या कायद्याच्या, या कायद्यात तरतुदीनुसार त्या कामगारांना न्याय मिळत होता आणि आताच्या ह्या 2020च्या कायद्यानुसार कामगारांना न्याय मिळतोय का, यासाठी आपल्याला जाणून घ्यायसाठी तर आपल्यासोबत आहेत पुण्यामधील माननीय ॲडव्होकेट संतोष मस्के सर। हे कामगार चळवळीतले नेते आणि कामगार वकील आणि पुणे जिल्हा कामगार अन्याय प्रतिकार समितीचे अध्यक्ष आहेत। गेली अनेक वर्षे ते कामगार चळवळीमध्ये काम करत आहेत आणि कामगार वर्गाचा जो काही संघर्ष आहे त्यांनी अतिशय जवळून पाहिलेला आहे। मुळात ह्या कायद्यामध्ये जेव्हा बदल होता आणि ह्या बदल होत असताना कामगार चळवळीतल्या काही नेत्यांना किंवा कामगार ट्रेड युनियन्सना ज्या काही राष्ट्रीयकृत आहेत यांना विश्वासात घेतलंय का, आणि ह्या कायद्यानुसार ज्या काही बदल झालेला आहे, आता जो केंद्र सरकारनं बदल केलेला कायदा आहे 2020चा, याच्यामध्ये कामगारांना न्याय मिळतोय का, आणि काय विषय त्या कायद्यातला नेमक्या तरतुदी काय आहेत आणि त्याचा कामगारांना कशा पद्धतीने फायदा होतो किंवा कामगारांची गळचेपी होते, हा आपला आजचा विषय आहे। सर नमस्कार। प्रथम ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं आज 2 दिवसापूर्वी कामगार सुधारणा कायद्यामध्ये 2020 हे बिल पास केलेलं आहे, या बिलातील काही तरतुदी कशा तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीनुसार त्या कामगारांना न्याय मिळणार आहे का, किंवा ह्या बिलाचा काही तोटा होणार आहे का फायदा होणार आहे, थोडं आम्हाला माहिती सांगा सर। सर्वप्रथम प्राईम महाराष्ट्रीयनचे माननीय संदीप कांबळे संपादक यांचं मी स्वागत करतो की त्यांनी ह्या कामगार क्षेत्राचा आणि देशात जो काही महत्त्वाचा बदल होऊ घातलेला आहे, ह्या ज्वलंत कामगार विषयांच्यासाठी तुम्ही हा विषय घेऊन आज ही मुलाखत घेत आहात, म्हणून प्रथमतः तुमचं स्वागत। आता तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे की ह्या नवीन प्रस्तावित जे झालेले कायदे आहेत, जे लोकसभेने आणि राज्यसभेने, लोकसभेमध्ये बहुमताने मंजूर झालेत आणि राज्यसभेमध्ये काही गोंधळाच्या याच्यामध्ये हे कामगार कायदे मंजूर झालेले आहेत। याचं तुम्ही बॅकग्राऊंड लक्षात घेतली पाहिजे की 1990च्या नंतर देशामध्ये एक औद्योगिक आणि कामगार क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची सुधारणा इन्व्हेस्टर्स या नावाने काही वेगळ्या स्वरूपात होत होती, आणि ह्या सगळ्याचा भाग म्हणून जर आपण बघितलं तर त्यामध्ये जस्टिस वर्मा कमिटी 2003 साली नेमली गेली। सुप्रीम कोर्टचे एक जस्टिस होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली अशी कमिटी नेमली गेली, कारण असं म्हटलं जात होतं की मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत यांची अशी मागणी आहे की उद्योग क्षेत्राची अशी मागणी आहे की त्यांना हायर आणि फायर या तत्वप्रणालीनुसार भारतामधले कायदे असावेत अशी एक मानसिकता होती।
पण प्रत्यक्षात आपण तुम्ही 30 वर्षात जर बघितलं, ह्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये 90 नंतर आज 2020 पर्यंतच्या काळामध्ये जी भारतामध्ये ज्या राज्यांमध्ये आणि ज्या जिल्ह्यांमध्ये जी इन्व्हेस्टमेंट झाली तिथे कामगार कायदे कंपॅरिझन इतर क्षेत्रापेक्षा चांगली उत्तम अंमलबजावणी होते, अशाच ठिकाणी मल्टीनॅशनल कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे उद्योगपती किंवा गुंतवणूक करणारे हे कामगार क्षेत्रावरती जो काही खर्च होणार आहे किंवा कामगारांच्या वेतन आणि सोयीसवलतीसाठी खर्च आहे याचा भार फार मानत नाही, अशी हे आपल्याला याच्यातून दिसून येईल. आता ही मागणी कुणाची आहे किंवा याच्यातून कुणाला साध्य करायचं आहे, तर जे फुटकळ असे जे उद्योगपती आहेत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या टाळण्यासाठीच हे खरं काही याच्यातला प्रस्ताविक बदल हा करण्याची मागणी त्या अनुषंगाने होत होती. आता आपण बघितलं की भारतीय संविधानामध्ये वेलफेअर स्टेट अशी एक संकल्पना आहे आणि त्या वेलफेअर स्टेटच्या याच्यामध्ये काही आर्टिकल्स जे प्रावधान पूर्ण केलेले आहेत त्या अनुषंगाने भारतीय राज्य व्यवस्था ही चालेल, त्यांच्याकडे मार्गक्रम करेल अशी ही सुविधा होती. आता त्यामुळे आपण जर बघितले की जे 1940 नंतर जे काही कामगार कायदे भारतामध्ये मंजूर झाले टप्प्याटप्प्याने, म्हणजे बेसिकली आता हे जे आपण बघितले इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर 1946, फॅक्टरी ॲक्ट 1948, पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936, प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट 1952, हे सगळे कामगार कायदे ज्या एक वेलफेअर स्टेटचा एक भाग म्हणून त्या संविधानामध्ये त्याचा समावेश करून हे कायदे मंजूर झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्या काही कमतरता वेळोवेळी जाणवल्यात तर ट्रेड युनियन मुवमेंटकडून अशी मागणी झाली आणि त्यामध्ये त्या दुरुस्त्या वेळोवेळी अप टू 90 पर्यंत 91 पर्यंत होत गेल्यात. आणि त्यानंतर जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा खाऊजा धोरणामुळे जे एक वेगळ्या इन्व्हेस्टर्सांनी या नात्याने जो काही भाग भारतीय भांडवलशाहीमध्ये सुरू झाला आणि त्याच्यामधनं ट्रेड युनियन मुवमेंटमध्ये उलट अशी परिस्थिती निर्माण झाली की परमनंट कामगार किंवा परमनंट नेचरच्या कामावरती कंत्राटी कामगार किंवा ठराविक मुदतीचे कामगार किंवा रेकॉर्ड नसलेले कामगार अशा स्वरूपातली होती. म्हणून त्याच्यासाठी असा एक मोठा वर्ग ह्या असंघटित नावाने अनऑर्गनाइज सेक्टर म्हणून हा फार मोठा उदयास आला. आणि त्या अनऑर्गनाइज सेक्टरसाठी सरकारने काहीतरी यांच्यासाठी काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, सरकारची ती जबाबदारी आहे जी संविधानाचा मी म्हटलं आर्टिकल 45 ते 50 मध्ये याचा उल्लेख आहे की या दृष्टीने कामगारांना, शोषितांना, मजुरांना याच्यासाठीचे अधिकार काही मिळून दिले पाहिजे, त्याच्यासाठी तरतूद केली पाहिजे अशी ती तरतूद होती. आणि त्यामुळे जे काही नंतर मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील त्यामध्ये अनऑर्गनाइज सेक्टरचं पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 72 हा नंतर आलेला कायदा, म्हणजे याच्यातून हे कायदे निर्मिती झाली की कारण त्या स्टेटच्या त्या फार्मिंगच्या याच्यामध्ये. पण आता आपण जर बघितलं तर जी 19व्या शतकातल्या ज्या 1885ला शिकागोला तिथे जी काही अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांतीचं जे काही संप आणि कामगार एकजुटीचा नारा झाला आणि जगभर आपण जर बघितलं 1885 नंतर पुढच्या 15-20 वर्षामध्ये जगभरातले सगळे कामगारांचे हक्क आणि अधिकार होण्यासाठी प्रत्येक देशाने काहीतरी कायदे केलेले आहेत. आणि म्हणून त्याचा जर भाग आला तर आपल्याकडे जे काही स्वातंत्र्य मिळण्याच्या दरम्यान आणि मिळाल्यानंतर जे कायदे झालेले आहेत हे कामगारांचं त्या प्रमाणात बऱ्यापैकी संरक्षण करणारे होते आणि आहेत. परंतु आता सध्या पार्लमेंटने जो 23 सप्टेंबरला जे कायदे जवळपास आपण म्हटलात ते बरोबर आहे, सर्वच कायद्यांचं एकत्रीकरण करून खिचडी करून एक कोड नावाची संहिता नावाचं हे तयार केलं आणि त्याच्यात ते बसवले सगळे कायदे. आता आधीच्या कायद्यांमधली जी कमतरता होती ती उलट ट्रेड युनियन मुवमेंटकडून किंवा उद्योगपतींकडून सुद्धा याच्यात सुधारणा व्हावी अशी मागणी होती. कोणत्याही उद्योगपतींनी अशी मागणी केलेली नाही की कंत्राटी कामगार ठेवण्यास आम्हाला परवानगी द्या अशा पद्धतीची. त्याच्यातले काही करतीलही मागण्या,
परंतु सरकारी ध्येय धोरणानुसार आणि संविधानाच्या याच्यानुसार ह्या करता येत नाही हे सुद्धा त्यांना माहिती आहे. परंतु सरकारने जे एवढा म्हणजे आपण ज्या भारतीय याच्यावरती ज्या इंटक, आयटक, C2, HMS, BMS, इंडियन नॅशनल काँग्रेस, इंटक अशा ज्या काही ट्रेड युनियन्स आहेत यांना कोणत्याही कामगार संघटनांच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलून ह्या कायद्यांच्या बदलाबद्दल कोणत्याही सूचना घेतल्या नाही, कोणतीही चर्चा केली नाही. आणि सडनली हे कायदे म्हणजे पहिला तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. मार्च 2018ला पहिला एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्समध्ये एक तरतूद अशी एकच कलम बदलला, त्याच्यामुळे परमनंट कामगार होण्याचा अधिकारच काढून घेतला. त्या कायद्यामध्ये इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर किंवा त्याला म्हणतात नोकरीच्या स्थायी आदेशाच्या सेवा शर्ती 1946चा कायदा आहे. ह्या कायद्याच्या त्या तरतुदीमुळे कामगारांना कायमस्वरूपीच्या कामावर जरी नेमलं तर तो परमनंट होण्याचा अधिकार नाही, तसा हा मार्च 2019ला तो JR काढण्यात आला आणि त्या याच्याने ती बदल केला. नंतर 4 कायद्यांचं वेज कोड बिल म्हणून 2019 हे 30 जुलै 2019ला पार्लमेंटने मंजूर केलं आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती सही केलेली आहे. फक्त नोटिफिकेशन होणे बाकी आहे की हे इफेक्टेड कधी व्हायचं. म्हणजे पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, मिनिमम वेजेस ॲक्ट, इक्वल रिमरेशन ॲक्ट आणि पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट ह्या 4 कायद्यांचं एकत्र करून त्याच्यानं आता ह्या 4 कायद्यांचा भाग आपण जसा घेतला त्यावरती आपण बोललोच आहे की लोकांचे वेजेस जर मालकाने दिले नाही तर त्याच्यासाठीची स्पीडी रेमेडी त्या कामगाराला असली पाहिजे किंवा त्या वर्करला असली पाहिजे, याच्यासाठीची मागणी कामगार युनियनकडून, ट्रेड युनियनकडून होत होती. परंतु त्यामध्ये एक इन्स्पेक्टर कम फॅलिसिटर अशी एक योजना आणली आणि त्यामुळे त्या माणसाला डायरेक्ट कोर्टात येण्याचा अधिकार सुद्धा त्या याच्यातनं बंद केलेला आहे किंवा त्याचा ज्युडिशियल न्यायिक अधिकार मागण्याचा अधिकार त्याच्यात वंचित ठेवला गेलेला आहे. अशा स्वरूपाचा हा कायदा होता. त्याच्यावरती अनेक गेल्या 1.5 वर्षापासून अनेक संघटना त्याच्यावरती आंदोलनं प्रतिनिधित्व दिलं. पण हे सगळं असताना कोरोनाच्या काळामध्ये लोकांना गाफील, कारण ह्या कम्युनिकेशन आणि संवाद करता येत नाही, काही नाही, अशा काळामध्ये लोकसभेने आणि राज्यसभेने, लोकसभेमध्ये बहुसंख्यक मेजॉरिटीने पास झाला, परंतु राज्यसभेमध्ये याच्यावरती ह्या कायद्यावरती कोणतीही चर्चा होऊ शकलेली नाही. हे दुर्दैव आहे. हे भारतीय लोकशाहीच्या याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं हे जरी मेजॉरिटी असली एखाद्या सरकारची तरी सुद्धा अशा पद्धतीची डेमोक्रेटिक पार्लमेंट सिस्टम न पाळता जर असं तडकाफडकी कोणताही पटलावर विषय न ठेवता असे मंजूर केलेले कायदे जे आहेत हे ह्या समाज व्यवस्थेवर आणि कामगारांवर घाला घालणारे आहेत. म्हणजे हे एक लोक चायना आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर तिथे जी शक्ती वापरायला पाहिजे त्याच्याऐवजी कामगारांना नेस्तनाबूत करण्यासाठीच हा कायदा आहे की काय, असाच त्याच्या सगळ्या ढोबळमानाने त्याच्यातनं निर्णय दिसून येतो किंवा त्याच्यातले प्रावधान दिसून येतात. म्हणजे एखाद्या कामगाराला जर त्याची सॅलरी मिळाली की नाही, तो फॅलिसिटर कम इन्स्पेक्टर म्हणजे एक तर ऑडिटर त्यांचा किंवा फिनान्शियल याने सर्टिफिकेट इश्यू केलं म्हणजे त्या कामगाराचे पैसे दिलेत की काय, असाच एक सर्टिफिकेट देणारा, दाखला देणारा ती एजन्सी नेमल्याचं त्याच्यामध्ये आहे. आणि ह्या नवीन जे काय 23 सप्टेंबर 2020ला जे अन्य कामगार कायदे जे होते याचं पुन्हा 3 कोड बिलामध्ये, म्हणजे एक आहे ज्याचं नाव आपण म्हणतो इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020, याच्यामध्ये एक साधारणतः तुम्हाला सांगतो जी कायद्यांची याच्यामध्ये समावेश करण्यात आला त्या ट्रेड युनियन ॲक्ट याच्यामध्ये घेतला, इंडस्ट्रियल स्टँडिंग ऑर्डर्स याच्यामध्ये समावेश केला आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 47चा समावेश केला आणि असं एक संकलन करून त्यामध्ये पुन्हा इंटरस्टेट मायग्रंट एम्प्लॉईज जे आहेत त्याचा सुद्धा समावेश केलेला आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई जे असतात, जे कॉन्ट्रॅक्ट ॲबोल्युशन अँड रेग्युलेशन ॲक्ट खालचे असतात, तेही याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे अशा रिलेशन्स नावाने, त्याचं नाव पूर्वी काय होतं इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, त्याचं कोड इंडस्ट्रियल रिलेशन्स 220 असं त्याचं हे केलं. आता याच्यामधनं ज्या
ड्रास्टिक चेंज असलेल्या ज्या महत्त्वाच्या बाबी ह्या कायद्याखालच्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजे की याच्यामध्ये अंपायर नावाची एक नवीन संज्ञा आलेली आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये जसा अंपायर असतो त्याने निर्णय घेताना काय बेस घ्यायचा म्हणजे अंदाजपंचे सगळे निर्णय याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे जी कोणतीही स्क्रुटिनी त्याच्यामध्ये नाही आहे. तसंच इन्स्पेक्टर कम फॅलिसिटर अशी एक संज्ञा आहे जी नवीन आलेली आहे. ते याच्यामध्ये कोणताही तज्ज्ञ नाही त्याच्यातला असा मनुष्य त्याची चर्चा हे फॅलिसिटर करणार आहे. म्हणजे कन्सिलेशन किंवा काही म्हणजे आत्ताची जी कन्सिलेशन पद्धत आहे ही टोटली याच्यामध्ये बंद पडण्याची शक्यता आहे. म्हणजे जे आज लोक कन्सिलेशन मधून जाऊन चर्चा करून तडजोड करण्याचा मार्ग काढतात तर चर्चा झाली नाही अपयशी ठरली तर तो रेफरन्स इंडस्ट्रियल ट्रायब्युनल किंवा लेबर कोर्टमध्ये तो वर्ग केला जातो आणि ॲड्ज्युडिकेट होतो. आता ही ॲड्ज्युडिकेशनची जी पद्धत आहे ना हीच ह्या कायद्यामध्ये फंडामेंटल काढून घेतलेली आहे. म्हणजे न्यायालयीन त्यांचा लढा न्यायालयीन जो मार्ग आहे तो ह्या कायद्यामध्ये बंद केलेला आहे. ही फार घातक ह्या कायद्यातली तरतूद आहे. ह्या तीन गोष्टींच्या नंतर तुम्हाला चौथी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की याच्यामध्ये जी उद्योग नावाची डेफिनेशन आहे सेक्शन 2J खाली तर ही सुद्धा याच्यामध्ये बदलून टाकलेली आहे. उद्योगाच्या याच्यामध्ये पूर्वी एखादं हॉस्पिटल असेल चॅरिटेबल संस्था असेल एज्युकेशन संस्था असेल हे जर काही उत्पन्न काढत असतील त्यांच्याकडे समजा आता बालाजी ट्रस्ट आहे देवस्थान त्यांच्याकडे लाडू वगैरे अशी मोठी इंडस्ट्री चालतात हजारो लोक काम करतात तर अशा याच्यामध्ये त्याला इंडस्ट्री म्हणत जायचं किंवा हॉस्पिटल असतात त्याला इंडस्ट्री हा कायदा लागू होता. एज्युकेशन त्यांना हा कायदा लागू होता. आता ह्या नवीन कायद्यामुळे जो बदल झालेला आहे तर यांना वगळण्यात आलेला आहे. आणि दुसरी याच्यामध्ये फार मोठी अजून हे आहे ओन मॅनेज म्हणजे जर एखादी ऑर्गनायझेशन जी आहे संघटना आहे किंवा संस्था आहे यांनी जर स्वतःच्या मालकीचं एखादं उद्योग सुरू केला सेवाचा तो सुद्धा याच्यातून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आता तुम्हाला माहिती असेल कंपन्यांनी मल्टीनॅशनल कंपन्यांनी ह्या कंपन्यांनी त्यांचे उद्योग असे सुरू केलेत आणि ट्रस्ट काढलेत किंवा काही संघटन काढलेत त्यांना याच्यातून वगळून काढलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ हा पुन्हा कामगार क्षेत्रावर फार मोठा असा आघात आहे आणि कामगार क्षेत्रावरती एक रोलर चालवल्यासारखं कामगारांच्या याच्यावरती असा हा कायद्याचं स्वरूप इतकं ड्रास्टिक चेंज बदल करण्यासारखं आहे. नंतर तुम्हाला याच्यातून दुसरा एक भाग दिसून येईल संघटन करण्याचा अधिकारच याच्यातून काढून टाकलाय. म्हणजे जे ट्रेड युनियन फंडामेंटल म्हणजे घटनेत पण आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जो आहे त्याच्यातही याचा अधिकार आहे. आता याच्यामध्ये अधिकाराचं काय दिलंय की 100 कामगार असतील किंवा 50% म्हणजे 10% तर मिनिमम रजिस्ट्रेशनला पाहिजे तर जर 51% तुमच्याकडे कामगार एखाद्या असतील त्याच संघटनेबरोबर चर्चा करता येईल नाही तर करता नाही. म्हणजे मालक लोक उलट जास्त संघटना काढून 51% होऊ देणार नाहीत आणि कामगारांचे प्रश्न कुठेही सुटणार नाहीत. अशा पद्धतीची ही जबरदस्ती हा एक म्हणजे गुलामी लादणारा कायदा याच्यातून निर्माण झालाय. म्हणजे जी गुलामीतून सुटका होऊन ज्या फर्स्ट कमिशन पुढे जेव्हा बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1891 साली ज्या वेळेस ब्रिटिश सरकारने पहिलं जे कमिशन पाठवलं होतं फॅक्टरी कमिशन त्यांच्याकडून साप्ताहिक सुटी कामाच्या हवर्स पगाराच्या निश्चित वेळा हे ठरवण्यासाठी निवेदन देऊन कायदा करण्यास भाग पाडलं. आता पुन्हा आपल्याला 100 वर्ष पाठीमागे जाण्याची वेळ आली कारण इथे कुठलीही शाश्वती कारण दिला नाही तर तो फॅलिसिटर आणि अंपायर ह्या प्रावधानामुळे त्या कामगारांचं देणं मिळणारच नाही. नंतर तिसरी एक गोष्ट आहे की संप करण्यासाठी जी पूर्वी 21 दिवसाची नोटीस देऊन केली जात होती तर आता त्याला 2 महिन्याची नोटीस आहे. म्हणजे याचा अर्थ 2 महिन्यामध्ये अनेक इथे मॅनेजमेंट प्रेशर टॅक्टिक्स अनफेअर लेबर प्रॅक्टिस करून त्या कामगारांना त्या संघटनेला संप करणार नाही संप करू देणार नाही अशी एक त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज आहे. नंतरची चेंज जी आहे कंपनी बंद करायची किंवा कामगाराला कमी करायचं किंवा त्याला जे काही त्याच्यामधला कव्हरेज आहे संरक्षण आहे ते जे इतर आता इंडस्ट्रियल स्टँडिंग ऑर्डरमध्ये जर 50 कामगार असेल तर त्याला संरक्षण होतं काही सेवा सुविधा त्याच्यामध्ये मिळत होत्या. फॅक्टरी असेल तर 20 कामगार असेल तर त्याला सेवा सुविधा मिळायच्या आणि जर मोठा उद्योग इस्टॅब्लिश एंटरप्राइजेस असेल तर 100 लोक असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये असले
तर शासनाची कमी करताना किंवा त्या कंपनी बंद करताना पूर्व परवानगी घेऊन लेबर कमिशनरकडून नो ड्यू असं सर्टिफिकेट मिळाल्यावरच त्यांना हे परवानगी मिळत असे. आता तर तसं होणारच नाही. आता हे 300 म्हणजे आता तुम्हाला त्याची कल्पना मुद्दाम सांगतो की जर इंडस्ट्रियल इंडियन स्टॅटिस्टिक यांनी जो काही सर्वे केलेला आहे 300च्या वरती फॅक्टरीज किती आहे? फक्त 10% फॅक्टरीज आहेत. आणि 300च्या खाली जे आहेत म्हणजे याचा अर्थ आपण कोणत्या वर्गासाठी ही केली हे लक्षातच येत नाहीये की 300 पेक्षा कमी असलेल्या फॅक्टरीज ह्या 90% आहेत. म्हणजे 90% फॅक्टरीजनं हे मोकाट आहे. त्यांना केव्हाही कंपनी बंद करायची, केव्हाही कामगाराला कमी करायचं, कुठलंही संरक्षण त्याला शाश्वती श्युरिटी नाही. ही भयानक परिस्थिती ह्या देशामध्ये निर्माण होणारे ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि एकूण कामगार क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये जर बघितला तर ह्या ज्या काही इंडस्ट्री रिलेशन्स ॲक्ट जो आहे याच्यामध्ये भयंकर अशा स्वरूपातले हे दुष्परिणाम, विपरीत परिणाम ह्या कामगारांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहेत हे त्याच्यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. सर ठीक आहे, पण शासनाचं किंवा केंद्र सरकार असं म्हणणं आहे की सध्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आर्थिक मंदी आहे किंवा रोजगार निर्मितीची करणं गरजेचं आहे, त्या अनुषंगानं उद्योगपतींना किंवा उद्योगधंद्यांना थोडीशी मुभा देणं आवश्यक होतं, जेणेकरून उद्योगधंद्यांच्या काही या कामगार काहीतरी काही किचकट अडचणी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हे स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल किंवा त्या अनुषंगाने त्या जवळपास कामगार ठेवण्याचे उद्योग असतील, याच्यामध्ये ह्या कामगार कायद्यामुळे खूप मोठ्या अडचणी निर्माण होते असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मग त्यामुळे ह्या कायद्यात सुधारणा करणं गरजेचं आणि थोडं दोन्ही बॅलन्स राखला म्हणजे उद्योगपती आणि कामगारांना न्याय मिळेल, या दोन्ही याचा एक सुवर्णमध्ये काढून म्हणून आम्ही हे सोशल कामगार कायद्यामध्ये सुधारणा केली असं केंद्र सरकारचं एक म्हणणं आहे. तर हे कितपत खरं आहे सर? हे एकदम चुकीचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की जर आपण ह्या कामगार कायद्यांची सुधारण्याचा भाग विचारात घेतला तर आता सध्या इंडस्ट्रीमध्ये कामगारांच्या साठीचा वेतन आणि इतर सोयी सवलतीसाठी होणारा खर्च किती आहे? 90% फॅक्टरीजमध्ये किंवा 90% इस्टॅब्लिशमेंटमध्ये हा अप टू 3 ते 6% फक्त खर्च होतो, जास्तीत जास्त. म्हणजे चांगल्या सुविधा दिल्या तरी 6% होतो. आणि ज्या म्हणजे मोर ज्या 500 किंवा याच्यापेक्षा जास्त आहेत तर अशा याच्यामधल्या म्हणजे त्या किती टक्के राहिले आहेत? जर तुम्ही त्याचं गणित बघितलं तर जास्तीत जास्त मॅक्झिमम म्हणजे ज्याला आपण IT किंवा टाटा किंवा अजून अशा बिग ज्याला एक 60-70 हजार रुपये सॅलरी पर कामगाराला द्यावी लागते असाच जरी बजेट धरलं तरी सुद्धा असे 7% वरती यांचं आर्थिक बजेट कामगारांच्यासाठी नाही आहे. हे त्यांना फार बर्डन आहे असं म्हणणं फार आणि दुसरं तुम्ही जे म्हणतात ना रिफॉर्म्स गुंतवणूक करण्यासाठी, हा चुकीचा समज आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं महाराष्ट्रात गुंतवणूक फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे कोण? महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात बहुसंख्य ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही विचार करतात, नाशिक, पुणे, मुंबई, जो काय पनवेलचा जो भाग आहे तो, ह्या इंडस्ट्रियल बेल्टमध्ये तर मग तिथे बरेचसे कामगार कायद्यांची अंमलबजावणी होते. त्यामुळे तिथे काय असा प्रश्न निर्माण होत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट, उलट तर इथेच इन्व्हेस्टमेंट जास्त होते. मग जिथे ज्या भागात मागास भागामध्ये जिथे आहे, जिथे कामगार कायद्यांचं उल्लंघन होतं तिथे तर गुंतवणूक कोणीच करत नाही. म्हणजे गुंतवणुकीसाठी ह्या काही कामगार कायद्यातल्या सवलती दिल्यात हे म्हणणं कधीही रास्त होणार नाही, हे त्याच्यातून स्पष्ट आहे. नंतर तुम्हाला हेही लक्षात येईल की ह्या सगळ्या याच्यातून मालकांना फायदा काय? म्हणजे त्यांना कामगार नकोय का? ही संज्ञा आहे. श्रम हे कॅपिटल आहे आणि कॅपिटलची गरज उद्योगामध्ये आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं कोणत्याही म्हणजे जेव्हा तुम्ही बघत असाल तर ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या उलट ऑब्लिगेशन कामगार कायदे आता तुम्ही म्हणतायत, पण गेल्या 30 वर्षात तर इन्व्हेस्टमेंट किती आलेली आहे?
तरी कामगार कायदे मल्टीनॅशनल कंपन्या जास्तीत जास्त अंमलबजावणी करणार आहे. उलट लोकल ज्या काही स्थानिक कंपन्या किंवा उद्योगपती आहेत हे कामगार कायद्यांचं जास्तीत जास्त उल्लंघन आणि पिळवणूक करत असतात, हेच त्याच्यातून दिसून येईल. त्यामुळे सरकारचा हा जो काही त्याच्यातलं संशोधन आहे की ह्या कामगार रिफॉर्म्स कायद्यामुळे रिफॉर्म झाल्यामुळे इन्व्हेस्टर येतील, ही भाबड कल्पना आहे. याची शक्यताच नाही, काही याचा संबंध नाही. इन्व्हेस्टमेंट हा त्याची सेक्युरेट करण्यासाठी का तो सेक्युर करतो की इथे ही सगळी शाश्वती आहे, त्याच्या श्रमाशी काही संबंध नाही, तो श्रमिकांशी इन्व्हेस्टरचा काहीच संबंध नाही आहे. माझी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती सेक्युर्ड राहील हा इन्व्हेस्टर विचार करत असतो. त्यामुळे याच्यात ह्या सरकारचं हे जे काही म्हणणं आहे ते एकदम चुकीचं आहे, ते पटणारं नाही आणि वस्तुस्थितीला धरून नाही.